नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, जर तुम्ही UPI पेमेंट करत असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची माहिती आहे। देशातील सर्वात मोठ्या खाजगी बँकांपैकी एक असलेल्या ICICI बँकेनं UPI व्यवहारांवरती एक नवीन नियम लागू केला आहे, जो 1 ऑगस्ट 2025 पासून लागू झालेला आहे। यानुसार आता ICICI बँक पेमेंट ॲग्रिगेटर्सकडनं UPI व्यवहारांवरती शुल्क आकारणार आहे। याचा डिजिटल व्यवहाराच्या खर्चावरती परिणाम होऊ शकतो। ICICI बँकेपूर्वी येस बँक आणि ॲक्सिस बँकेनं देखील असं शुल्क घेण्यास सुरुवात केलेली आहे। ICICI बँकेनं पेमेंट ॲग्रिगेटर्सकडनं होणाऱ्या प्रत्येक UPI व्यवहारावरती 2 बेसिस पॉईंट म्हणजेच 0.02% शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला आहे। याचा अर्थ जर तुम्ही 10,000 रुपयांचा व्यवहार केलात तर त्यावरती तुम्हाला 2 रुपये शुल्क आकारलं जाईल, परंतु या शुल्काची कमाल मर्यादा प्रति व्यवहार 6 रुपये ठेवण्यात आलेली आहे। हे शुल्क फक्त अशा पेमेंट ॲग्रिगेटर्सना लागू होईल ज्यांचे ICICI बँकेसोबत एक्रो खाते आहेत। जर पेमेंट ॲग्रिगेटरचे ICICI बँकेमध्ये एक्रो खाते नसेल तर त्यांना 4 बेसिस पॉईंट म्हणजेच 0.04% शुल्क हे आकारले जाईल, ज्याची कमाल मर्यादा ही प्रति व्यवहार 10 रुपये असेल। म्हणजेच जर तुम्ही 10,000 रुपयाचा व्यवहार केला तर त्यासाठी तुम्हाला 4 रुपये शुल्क आकारले जाईल, त्यापेक्षा जास्त नाही। पेमेंट ॲग्रिगेटर म्हणजे नक्की कोण ते आधी जाणून घ्या। तर या अशा कंपन्या आहेत ज्या ऑनलाईन व्यापाऱ्यांना म्हणजेच दुकाने, ऑनलाईन स्टोर्स या ग्राहकांकडनं पेमेंट मिळवण्यासाठी मदत करतात, जसं की फोनपे, पेटीएम, रेझर पे, जिओ पे यासारख्या कंपन्या लोकप्रिय पेमेंट ॲग्रिगेटर्समध्ये येतात। ICICI बँकेचा हा शुल्क फक्त अशा UPI व्यवहारांवरतीच लागू होईल जे ICICI बँकेच्या व्यापारी खात्यामध्ये थेट सेटल होत नाहीत। जर व्यापाऱ्यांचे ICICI बँकेमध्ये खाते असेल तर हा शुल्क आकारला जाणार नाही। बँका हे पाऊल उचलत आहेत कारण UPI व्यवहारांवरती प्रक्रिया करण्यासाठी त्यांना तंत्रज्ञान आणि ऑपरेशनल खर्च जो आहे तो वाढतोय। येस बँक आणि ॲक्सिस बँकेनं 8 ते 10 महिन्यांपूर्वीच पेमेंट ॲग्रिगेटर्सकडनं असं शुल्क आकारण्यास सुरुवात केली होती। आता ICICI बँकेच्या या निर्णयामुळे पेमेंट ॲग्रिगेटर्सवरील खर्चाचा दबाव वाढू शकतो। काही ॲग्रिगेटर्स हा खर्च स्वतः उचलू शकतात, परंतु जर इतर बँकांनीही असेच शुल्क आकारण्यास सुरुवात केली तर हा खर्च अखेर व्यापारी किंवा ग्राहक यांच्यावरती येऊ शकतो। सध्या सरकार आणि RBIनं मर्चंट डिस्काउंट रेट 0वरती ठेवल्यामुळे ग्राहकांसाठी UPI व्यवहार अजून तरी विनामूल्य आहेत, परंतु भविष्यामध्ये याचा आढावा घेतला जाऊ शकतो। ICICI बँकेच्या निर्णयामुळे डिजिटल पेमेंटच्या भविष्यातील खर्चाबाबत आता चर्चा सुरू झालेली आहे। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं आता UPIला देखील आता शुल्क लागण्याची शक्यता वाढलेली आहे। तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।